शेकडो वर्षांपासून लाखो वारकरी ज्ञानोबा तुकारामचा जयघोष करत विठुरायाच्या भेटीसाठी पायी चालत पंढरपूर गाठतात। या वारीत महिलांचं योगदान अत्यंत मोलाचं आहे आणि प्रेरणादायी सुद्धा आहे। वारी ही सर्वांना समान स्थान देणारी परंपरा म्हणून ओळखली जाते। वारीचा अनुभव आणि पांडुरंगाचं देणं सांगताना या महिलांचा आनंद गगनात मावत नाहीये। रामकृष्ण हरी माऊली। तर आज आपण आहोत सासवड इथे, जिथे सोपान महाराजांच्या पालखीचाच प्रस्थान होणार आहे। त्यामुळेच आपण इथे सासवडमध्ये आलो आहोत त्यांच्या मंदिराच्या इथे। आणि आज इथे जो प्रत्येक वारकऱ्याचा जो आनंद आहे, अनंत जन्मीचे विसरलो दुःख पाहता श्रीमुख आठविणे, हा प्रत्येक आनंद इथे प्रत्येक वारकऱ्यामध्ये दिसत आहे। आणि आज माझ्यासोबत इथे ह्या स्त्री वारकरी आहेत, स्त्री महिला आहे, ह्या महिला वारकरी आहेत, त्यांच्यासोबत आपण संवाद साधणार आहोत। रामकृष्ण हरी माऊली, तुम्ही किती वर्ष वारी करताय? माझी दुसरी वारी आहे। माऊली, तुमची किती वारी आहे? तिसरी वारी आहे। आणि आतापर्यंत तुम्ही 2 वारी केल्या, 3 वारी केल्या, तुमचा अनुभव कसा राहिला यामध्ये? छान वाटलंय आणि मला पायाचा त्रास असूनही मी करत आहे। मला अजून यायचं आहे, मला आवड आहे अजून यायची। माऊली, तुम्ही काय शिकला? तुम्हाला हा वारीचा अनुभव तुमचा कसा राहिला? मला सखबाई म्हणते, मला शिक्षण पाणी काही नाही माऊली, मी माऊली अनपढ आहो, पण वारी करत आहो 3 वर्ष झाले। माऊली, तुमच्यासाठी वारी म्हणजे काय आहे? वारी म्हणजे आनंदाचा सोहळा आहे। त्या वारीचा खूप उत्सव आहे आम्हाला। पहिला हे आमचं पायी पायी चालण्याचं आम्हाला खूप आनंद आहे। त्याच्यामुळे आम्हाला खूप दुःखी होतो आम्ही आपल्या घरी। आमच्या घरी काही नाही, शेती नाही, वाडी नाही, काही नाही, रोज मजुरी आहे। पायीची वारी करायची आहे म्हणून आम्ही इथंपर्यंत येऊन पोहोचलो आळंदीवरून। आणि आता यावर्षी पाऊस सुद्धा खूप उशिरा होता। आळंदीत खूप होता पाऊस, पावसामुळे काही वारकरी आमचे वापस गेले, पण आम्ही पावसात होतो। 3 दिवस नदीला पूर उतरला नाही, पण आम्ही सुखरूप होतो। हे सर्व भगवंताचंच देणं आहे, हे सर्व त्याचंच आहे। पाण्यात काही लोक होते, एवढ्याल्या पाण्यात होते, घरं त्याचे हे होते, पण ते पाणी काढून हे बाहेर काढत होते, ते पाहिलं आम्ही आपल्या डोळ्यांनी। तुमची शेतीवाडी आहे का काही? काही नाही, शेती नाही, काही नाही, काही नाही। रोज मजुरी लोकांच्या 200 रुपये 300 रुपये रोजाने कामाला जायचं, आपलं घर परपंच भागवायचा। 2 मुली आहे, 2 मुलीचे लग्न केले हातमजुरीवर।